मार्गशीर्ष शिवरात्रीला करा हे उपाय। प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते। त्या शिवरात्रीला आपल्या घरातील कुंडीमध्ये त्याच मातीचे तिथेच शिवलिंगाचा आकार द्यावा आणि शिवलिंग तयार करावे आणि पूजन करावे, तिथेच विसर्जन करावे। त्याचेही पुण्य तेवढेच मिळेल जेवढे पार्थिव शिवलिंगाचे पूजन केल्याने मिळते। महिन्यातून एक दिवस पार्थिव शिवलिंग बनावे किंवा 3 महिन्यातून एकदा पार्थिव शिवलिंग बनवावे किंवा 6 महिन्यातून एकदा पार्थिव शिवलिंग बनवावे किंवा मी वर्षातून एकदा श्रावण महिन्यामध्ये जी शिवरात्री येते त्या शिवरात्रीला पार्थिव शिवलिंग बनवेल। एक संकल्प आपण आपल्यामध्ये घ्यायचा आहे। शिवरात्रीच्या दिवशी 1 लोटा जलामध्ये 5 बेलपत्र, 1 शमीपत्र आणि 7 दाणे अक्षताचे टाकावे आणि प्रदोष काळामध्ये भगवान शंकराच्या मंदिरात जावे आणि घरात दिवा लावून जावे। जाताना पायात चप्पल घालून जाऊ नये आणि भगवान शंकराच्या शिवलिंगावर ते जल पूर्ण समर्पित करून यावे। शिवरात्रीच्या दिवशी आपल्या मनातील मनोकामना ठेवून 1 काळी मिरी आणि काळ्या तिळाचे 7 दाणे हातात घेऊन आपली कामना करून आपल्या मनातील गोष्ट बोलून भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे। प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते तर पुढच्या शिवरात्रीपर्यंत आपली मनोकामना पूर्ण झालेली असेल। शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाच्या शिवालयामध्ये जाऊन शिवलिंगापाशी दिवा लावावे किंवा बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावल्याने त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव विराजमान राहील। प्रत्येक महिन्यात शिवरात्री पडते तर प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला रात्रीच्या वेळी 9 वाजेनंतर किंवा प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळेस शमीपत्राला हळद लावून भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे। असे केल्याने घरामध्ये कधी संपदाची कमी राहत नाही। ज्या स्त्रियांना किंवा पुरुषांना गुडघ्यामध्ये खूप जास्त दुखत असेल तर त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी मोहरीचे 108 फुलं भगवान शिवाला समर्पित करावे आणि नंतर ते फुलं उचलून वापस घेऊन यावे आणि ते फुलं सकाळी सकाळी रिकाम्या पोटी 108 फुलं 108 दिवस दररोज 1 खाण्याला प्रारंभ करावे। जर जास्त तकलीफ असेल तर आपण ते फूल 5 दिवसात खावे। आपल्याला काठीची जरूरत पडणार नाहीत। जर तुमच्या कुंडलीत शुक्र कमजोर असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी स्नान करून भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करावा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करावा। या मंत्राचा जप केल्याने अविवाहित मुलांचे लवकर लग्न होण्याचे योग येतात आणि अविवाहित मुलींनी मासिक शिवरात्रीच्या दिवशी स्नान केल्यानंतर कच्च्या दुधाचा अभिषेक करावा। तसेच माता पार्वतीला सिंदूर अर्पण करा। हा उपाय केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो। शिवरात्री तिथीला रुद्र अभिषेक शिवाचे रुद्र रूप अतिशय प्रिय आहेत। असे म्हटले जाते की रुद्र अभिषेक इतका प्रभावी आहे की शिवाच्या कृपेने भक्ताला अशक्य गोष्टीही शक्य करण्याची शक्ती मिळते। मासिक शिवरात्रीला शिवलिंगाला दुधाचा अभिषेक केल्याने अपत्य नसलेल्या जोडप्याला संतती प्राप्तीचा आनंद मिळतो। जर शत्रू प्रत्येक कामात अडथळा आणत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी मार्गशीर्ष मासिक शिवरात्रीला भोलेनाथांसमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा 11 वेळा जप करावा। रखडलेली कामे कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होतील। कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर मासिक शिवरात्रीला शिवलिंगावर मूठभर तांदूळ अर्पण करा। यामुळे दुःख आणि दारिद्र्य नष्ट होते। तांदूळ तुटलेले नसावे याची काळजी घ्यावी। मासिक शिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये पारस शिवलिंगाची स्थापना केल्याने आर्थिक लाभ होतो। जर तुम्ही आर्थिक तंगीने त्रस्त असाल तर ह्या दिवशी 11 बेलाच्या पानांवर ओम लिहून शिवाला अर्पण करा। यामुळे संपत्ती वाढते। असे म्हटले जाते की जर तुम्ही शिवाला प्रसन्न केले तर शनी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही। ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची महादशा आहे त्यांनी मासिक शिवरात्रीला गंगाजलात काळे तीळ मिसळून जलाभिषेक करावा। यामुळे शनीचा अशुभ प्रभाव कमी होईल।
जर तुम्ही घरातील त्रासाने त्रस्त असाल तर या दिवशी बैलाला हिरवा चारा खाऊ घाला. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. शास्त्रानुसार महाशिवरात्रीला रात्री शिव मंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करावी. महादेवासमोर देशी तुपाचा दिवा लावा. पौराणिक कथेनुसार कुबेर देवांनी मागच्या जन्मात शिवलिंगाजवळ जाऊन दिवा लावला होता, म्हणून त्यांना विशेष आशीर्वाद लाभला आणि पुढल्या जन्मात ते धनाचे देव झाले. ह्या उपायाने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या देखील सुटतील. शिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीला पैसे आणि धान्य दान करावे. शिवरात्रीच्या दिवशी दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान शंकराच्या कृपेने मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो, असं शास्त्रात सांगितलं आहे. शिवरात्रीच्या रात्री घरात पार्थिव शिवलिंग बनवून विधीपूर्वक अभिषेक करावा. खऱ्या मनाने शंकराची आराधना करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. असं केल्याने गरिबी आणि दुःख दूर होतं आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतात. भगवान शंकराच्या कृपेने नोकरी व्यवसायातील समस्यांपासून मुक्ती मिळते. तर शिवरात्रीच्या दिवशी शंकराला तीळ आणि जव अर्पण करा. 21 बिल पानांवर ओम नमः शिवाय लिहून शंकराच्या पिंडीवर अर्पण करा. असं केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती नांदेल. तसेच सर्व प्रकारची पाप नष्ट होतील आणि संकट दूर होतील. दूध. शिवलिंगावर दुधाचा अभिषेक केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय कुंडलीत चंद्राची स्थिती देखील मजबूत होते, कारण दूध हे चंद्राशी संबंधित मानले जाते आणि स्वतः शिवाने चंद्र धारण केला आहे. तूप. मार्गशीर्ष मासिक शिवरात्रीला शिवलिंगावर तुपाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने धनाची वृद्धी होते आणि आरोग्य प्राप्त होते. मूल होण्यासाठी शिवरात्रीचे व्रत करून पती पत्नी मिळून शंकराला तूप अर्पण करतात. दही. महादेवाला दह्याचा अभिषेक केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि वैवाहिक जीवनात सुख शांती राहते. मध. शिवलिंगाला मधाने अभिषेक केल्याने देवगुरु बृहस्पतीची कृपा प्राप्त होते. ह्यामुळे ग्रहांची अशुभता दूर होते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.